नमस्कार. गेल्या महिन्याभरामध्ये महानगरपालिकेवरती 2-4 सामाजिक पार्टीचे 2-4 राजकीय पार्टीने ह्या ठिकाणी आंदोलन केलेलं आणि हे आंदोलन सर्वसामान्य जनतेसाठी आंदोलन असं बोललं जातं. परंतु ज्या वेळेला आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या काही राजकीय मंडळीशी बोललो तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. आता ह्या सर्व बाबीबद्दल ज्या ठिकाणी उपमहापौर यांचं नाव घेऊन देखील बोललं गेलं त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत. महापौर उपमहापौर काय सांगतात ते आपण ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. गेल्या एखाद्या महिन्याभरात जवळपास 3 ते 4 सामाजिक संस्था आणि एखादी राजकीय पार्टीने या ठिकाणी आंदोलन केलेलं. ह्या सर्व आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? सर्वप्रथम आंदोलन करणं हेच माझं मत चुकीचं आहे. जर तुम्हाला महापौर, उपमहापौर, आयुक्त, ॲडिशनल कमिशनर सगळे आमचे अधिकारी वेळ देत असतील, चांगली तुमच्यासमोर बसून चर्चा करत असतील, त्यातनं जर मार्ग निघत असेल तर आंदोलन का करायचं? आपलं अस्तित्व संपलं आहे तर कुठेतरी ठेवावं, कुठेतरी अस्तित्व टिकावं म्हणून तुम्ही आंदोलन करता की खरोखर लोकांसाठी आंदोलन करता? कारण जर लोकांसाठी तुम्ही आंदोलन करत असाल तर एक दिवस अगोदर देखील चर्चा झाली, पॉझिटिव्हली चर्चा झाली. तुम्ही तेव्हा स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की हे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगितलं परत जर तुम्हाला काही डाऊट असेल परत आपण चर्चा करू आणि एकत्र बसून आंदोलन करून एक साधा ॲडिशनल कमिशनर तुमच्याकडे येऊन तुमच्याकडनं पत्र घेऊन गेला आणि आंदोलनाच्या अगोदर जेव्हा तुम्हाला आम्ही बोलवलं तेव्हा महापौर, उपमहापौर, माजी महापौर, स्टँडिंग चेअरमॅन, कमिशनर, असिस्टंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर, सगळ्या विभागाचे हेड ऑफ डिपार्टमेंट, AMC सगळे उपस्थित होते. मग मला सांगा आंदोलन का आणावं? आता आंदोलन केलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की वसई विरार भागामध्ये जे रस्त्यावरती खड्डे झालेले आहेत, इतर काही समस्या, पाण्याचं बिल जे वाढीव झालेलं आहे ते पाण्याचं बिल कमी करण्यासाठी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना एक लेखी पत्र देखील दिलेलं आहे की ह्या सर्ववरती काम केलं जाईल. आता ह्याचं काम आंदोलनामुळे होणार आहे की तुमच्याकडे चर्चा केलेली त्या अनुषंगाने तुम्ही कामाला जोर लावणार आहात? कोणी आमच्याकडे चर्चा करो, कोणी आमच्याकडे चर्चा न करो, आम्ही रस्त्यावर काम करणारी लोक आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या अगदी खालच्या गरीबातल्या गरीबापर्यंत पोचणारे आम्ही नगरसेवक आहोत. आमचे नगरसेवक आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, आमचे लोकनेते आप्पा आहेत, युवा आमदार क्षितिज ठाकूर. आम्ही प्रत्येकाच्या सुख दुःखात, आजारात सगळ्या ठिकाणी फिरत असतो. आम्हाला कळते रोडवर किती खड्डे पडलेले आहेत, कोणत्या विभागात कोणतं काम केलं पाहिजे. मला सांगा मागच्या 2 वर्षात किती कामं झाली? त्यावेळेला आमदार कोणाचे होते, खासदार कोणाचे होते? आता जर तुम्ही बोंबा मारत असतात काम होत नाही. मला सांगा 30 जून रोजी जो चालू झालेला पाऊस आहे आजपर्यंत एक दिवस देखील पाऊस थांबलेला नाही. तरीसुद्धा त्या अगोदर आम्ही जवळजवळ 25 कोटी रुपये खड्ड्याला खर्च केलेला आहे. येत्या 2-4 दिवसात जसं थोडंसं ऊन येईल त्या पद्धतीने आम्ही गणपती फेस्टिवलच्या अगोदर सगळे खड्डे बुजवणार आहोत. इतकं आम्हाला कळते. गेल्या 35 वर्षाचा आमच्याकडे देखील अनुभव आहे. आमचे लोकनेते बसलेले आहेत, त्यांनाही कळते. आणि आमचे दरबार हे 24 तास खुले असतात. तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महापौराकडे येऊ शकता, माझ्याकडे येऊ शकता, आप्पाकडे जाऊ शकता, क्षितिजदादाकडे जाऊ शकता, स्टँडिंग चेअरमनकडे जाऊ शकता आणि विविध ठिकाणी आमचे सगळे सन्मान्य नगरसेवकही बसलेले असतात. त्यांच्याकडेही तुम्ही जाऊ शकता, चर्चा करू शकता आणि कधीही येऊन कोणतंही काम मागू शकता. आम्ही जात पात धर्म किंवा पक्ष हे कोणत्याच व्यक्तीला विचारत नाही आहे. लोकनेत्याची गाईडलाईन आहे. जो आलेला व्यक्ती तुमच्याकडे आला आहे त्याचं सन्मानाने त्यांना चहा, कॉफी, पाणी द्या. त्याचं काम 99% करण्याचा प्रयत्न करा आणि ते आम्ही आजपर्यंत केलेलं आहे, यापुढेही आम्ही करणार आहोत. परंतु उगाचच आपली पोळी भाजण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कोणत्या तरी पक्षाची बी टीम बनायचं आणि कोणीतरी चढवायचं, एक दिवस आंदोलन आपण करायचं, दुसऱ्या दिवशी आंदोलन दुसऱ्या पक्षाने करायचं, हे सगळं बाजूला ठेवा. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र चर्चा करा, कामं
पॉझिटिव्हली चांगली होणार आहेत. मोर्चा आणलं म्हणून कामं होणार असं नाही आहे. आम्ही ठरवलेलं आहे. आम्हाला नागरिकाचे होणारे हाल हे आम्हाला कळतात. आम्ही जनतेत राहणारे लोक आहोत. त्यामुळे कामं हे आम्ही आमच्या पद्धतीनं 100% करणार. तुम्ही आता एका टीमला ए टीम आणि बी टीम असं तुम्ही बोलता, ह्याचा उल्लेख करण्याचं मुख्य म्हणजे कसं काय तुम्ही असं का उल्लेख करता? आम्ही उल्लेख ह्यासाठी करतोय की एक दिवस अगोदर आंदोलन घेऊन येतं जनशक्ती, दुसऱ्या दिवशी येते BJP, त्याच्या अगोदर आणखीन एक टीम येते आणि सगळ्या येऊन चर्चा करतात आणि नंतर आंदोलन आणतात. नक्की कारण काय? जर मला सांगा, आज ह्या राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? या देशामध्ये सरकार कोणाचं आहे? ह्या वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये आमदार कोणाचे आहेत? खासदार कोणाचा आहे? आमदाराला आणि खासदारांना जर महानगरपालिकेमध्ये मोर्चा घेऊन यावं लागत असेल म्हणजे तुम्हाला इकडले कमिशनर किंवा ॲडिशनल कमिशनर का महापौर उपमहापौर विचारतच नाहीत का की तुमची कामं की तुमच्यापेक्षा ते खूप मोठे आहेत का, असं तुम्ही समजताय का? म्हणजे तुम्हाला कुठेतरी इकडून कामं तुमची होत नाही आहेत असं लोकांना दाखवायचं आहे. परंतु असं नाही आहे. आम्ही सगळ्यांची कामं करतो. या अगोदरही करत होतो, आजही करतो, उद्याही करणार आहोत. मध्ये असं देखील काही तुमचे कार्यकर्ते बोलतात की गेल्या वर्षी बहुजन विकास आघाडीने मोर्चा काढला, त्याचाच राग ह्यांच्या मनात एवढा बसलेला आहे की ह्या वेळेला ह्यांना बहुजनच्या समोर एक आम्ही पण आंदोलन करतोय दाखवायचं होतं, असं तुमचे कार्यकर्ते बोलतात. गेल्या वर्षी बहुजनने मोर्चा का काढलं? तुम्ही 68 कोटी रुपये बिटकॉईन म्हणून कंपनी कोणी आणली? कोणत्या पक्षाची ती कंपनी होती? बिटकॉईनने 68 कोटीचं काम केलं का? खोटी बिलं काढली गेलेली आहे, त्यावरही चौकशी होणार आहे. तुम्ही सांगताय ना हे भ्रष्ट महानगरपालिका आहे ना, या गेल्या 2 वर्षात झालेल्या कारभारावर 100% इन्क्वायरी होईल आणि आम्ही तयार आहोत. त्यावेळेला मोर्चा काढण्याचं कारण असं झालं की 68 कोटी रुपयाचं टेंडर होऊन जर खड्डेमुक्त झालं नव्हतं म्हणून ते काढलं गेलं. आणि त्यावेळेला आमदार कोणाचे होते? दुसऱ्या पक्षाचे होते. आमचे आमदार नव्हते ना, म्हणून आम्हाला मोर्चा काढावा लागला. कारण त्यावेळेला ह्या महानगरपालिकेत तुमचे आमदार येऊन बसायचे, तुमचे खासदार येऊन बसायचे. त्यांनी काय कारस्थान केलेलं होतं ते आम्हाला उघडं पाडायचं होतं. ह्या वेळेला जे आलेला मोर्चा आहे हे तुमचं फेलियर आहे. कारण राज्याचं सरकार तुमचं ऐकत नाही, केंद्राचं सरकार तुमचं ऐकत नाही. तुमच्या आमदाराला आणि खासदाराला वरती मला तरी वाटते डिमांड नाही आहे, म्हणून तुम्हाला आमच्याकडे मोर्चा आणावा लागला आणि आमच्याकडनं तुम्हाला कामं करून घ्यायची आहेत हे तुम्ही लोकांना सांगून दिलेलं आहे. ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सांगितलं की आम्ही सभागृहामध्ये एक ठराव मंजूर केलेला आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. ते म्हणजे श्वेतपत्रिका जी काही या गेल्या 4-5 वर्षामध्ये कामं झालेली आहेत, टेंडर काढलेली आहेत, त्याबद्दल श्वेतपत्रिका घ्यावी आणि त्याची इन्क्वायरी व्हावी, त्यांच्यावरती सविस्तर जे काही कामं निघाली आहेत त्याची चौकशी व्हावी, परंतु अजून होत नाहीत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खोट्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. असा कोणताही ठराव झालेला नाही, असं कोणताही ठराव त्यांनी आणलेला नाही आहे. आम्ही तयार आहोत. गेल्या 5 वर्षात प्रशासकीयच राजवट होती ना, गेल्या 4 ते 4.5 वर्ष प्रशासकीय राजवट, त्यानंतर 1-1.5 वर्ष तुमची राजवट होती. तुम्ही प्रशासकांना तुमच्या हाताखाली घेऊन जे कामं केले आहेत, जे टेंडर काढलेले आहेत, यावर 100% चौकशी झाली पाहिजे. आम्ही तयार आहोत. जर आम्ही दोषी असेल तर आम्ही जेलमध्ये जाऊ, जर तुम्ही दोषी असाल तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. ते आम्ही प्रूफ दाखवू. तुम्ही कोणते DSR CSR वापरून टेंडर काढलेले आहेत ते आमच्याकडे सगळं आहे. जर तुमची तयारी असेल तर या महासभेमध्ये तुम्ही ठराव घ्या आणि चौकशी करा. आता शेवटचा प्रश्न आहे की वसई विरार भागातील प्रलंबित कामं आहेत, ही कामं साधारणतः किती दिवसापर्यंत होतील किंवा किती महिन्यात होतील आणि वसईच्या जनतेला एक सुखकर जीवन भेटेल? ऐकून घ्या, पावसाळ्याची सीझन आहे. जसा पावसाळा जाईल, पावसाळ्या गेल्यानंतर फुल फ्लेश कामं चालू होतील. 4 फेब्रुवारीला आम्ही इथे बसलो, महापालिकेमध्ये बसलोय. 4 फेब्रुवारी ते मे पर्यंत जवळजवळ 110 कोटी रुपयाची कामं
कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे, भूमिपूजन केलेलं आहे, कामाला सुरुवात देखील झालेली आहे. जी कोणते कामे असतील, तुम्ही जर वसई डिमार्ट पासनं ते भाभोळा टू वसई डिमार्ट टू वसई पार्वती क्रॉस पर्यंत जे रस्त्याची उंचीकरण आहे, त्यानंतर वसई स्टेशन टू वसई ईस्ट पर्यंत जो रस्ता आहे तो, त्यानंतर ईस्टला म्हणजे वसई वेस्ट ईस्टला बोयदापाडा टू नायगाव जो 26 कोटी रुपयाच्या रस्त्याला हा जो ब्रिज झाला हो, या व्यतिरिक्त अनेक विकास कामे जो आपला ग्रामीण भागातील नाळे टू सोपारा जवळजवळ 4 कोटी रुपयाचा रस्ता घेतलेला आहे. जवळजवळ पहिल्या महासभेमध्ये 350 कोटी रुपयाची कामाला तरतूद दिलेली आहे. जवळजवळ सध्या स्थितीमध्ये 100 कोटीच्या कामाला ऑलरेडी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. पावसाळ्यामुळे कामं थांबलेले आहेत. जसा पावसाळा जाईल, म्हणजे तुम्ही प्रभागावाईज जर बघितलं तर प्रत्येक प्रभागाला 5 कोटी, हे देखील 9 45 म्हणजे 45 कोटी रुपये हे प्रभागासाठी तरतूद केलेली आहे. फक्त कामं आणण्याचे कामं असं झालेले आहे की तुम्ही एखादा ठराव जर आज सभापती बसले असते प्रभाग वाईज तर 5 लाखाची कामं हे 8-8 दिवसामध्ये त्याची टेंडर प्रोसेस झाली असते आणि कामं झाली असती. परंतु कुठेतरी आम्हाला एक्स्ट्रा सभापती मिळावेत, कुठेतरी हे कामं थांबावीत म्हणून तुम्ही शासनाकडे गेलं आणि हा प्रस्ताव थांबवलेला आहे. मग शासनाकडे पावसाळी अधिवेशनामध्ये जे तुम्ही बोंबा मारत होते तुमचे आमदार की ह्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, ही भ्रष्ट महानगरपालिका आहे, मग 2025ला पाणीपट्टीचा झालेला ठराव तो तुम्ही शासनाकडे रद्द का नाही केला? त्यावेळेला तुमच्या आमदारांनी तुमच्या खासदारांनी शासनाकडे का नाही फॉलोअप केला? आजही तुमच्याकडे संधी आहे की जे MMRD ह्या पाण्याचे म्हणजे 1000 लिटरला जे 13 रुपये चार्ज करते ते 7 रुपयावर आणा. आम्ही अद्याप 2 रुपये अद्याप कमी करू. आम्ही 5 रुपयांनी लोकांना पाणी देऊ. आम्हाला लोकांना चांगले दिवस द्यायचे आहेत. लोकनेते आप्पांनी आम्हाला सांगितलेलं आहे वसई तालुक्यात प्रत्येक घटक हा जिवंत राहायला पाहिजे, प्रत्येकाला आपण मदत केली पाहिजे. आम्हाला कळते वसईमध्ये नॉर्मल लोक राहतात, काही स्लम एरियात लोक राहतात, ह्या सगळ्यांना चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. तर आपण ऐकलं उपमहापौर मार्शल लोपिस यांचं म्हणणं आहे की वसईच्या प्रत्येक जनतेचं काम आम्ही करणार आहोत. ह्यासाठी आम्हाला मोर्चा किंवा दुसरं काही लोकांची गरज नाही. आम्ही आमचं काम करत राहू, परंतु ह्यांना आपला छुपा अजेंडा हा दाखवायचा आहे. त्यांना कुठेतरी आपलं अस्तित्व हे आता लयास जात आहे ते वरती आणून दाखवायचं आहे. ह्यासाठी ह्यांचे सर्व ही उठाठेव चालू आहे. त्याचबरोबर त्यांचं हे देखील म्हणणं आहे पाण्याचा जो भाव वाढलेला आहे तो भाव आम्ही नाही वाढवलेला आहे. तो तुमचे आमदार ज्या वेळेला होते त्यावेळेला प्रशासकीय राजवटीत तुम्ही ठराव केलेला आहे. हा ठराव तुम्ही MMRD करून आणि वरून मंजूर करून आणा, त्याचे भाव कमी करून आणा. आम्ही त्याच्याही पेक्षा अजून कमी करून आमच्याकडून आम्ही स्वस्त दरात वसई विरारसाठी पाणी द्यायला तयार आहोत. तसंच त्यांनी एक टोमणा देखील मारलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे आंदोलन आलेलं हे आंदोलन ए टीम आणि बी टीम, आता बी टीम कोणाला बोललंय हे आता नव्याने सांगायची गरज नाही, कारण जेव्हापासून हे आंदोलन चालू झालेलं आहे तेव्हापासून वसई विरार भागामध्ये त्याविषयी चर्चा देखील चालू आहे. आता भविष्यात काय कामं होणार आहेत हे आपल्याला थोड्या दिवसातच दिसतील, परंतु वसई विरारमध्ये राजकारण हे तापलेलं आहे हे नक्की खरं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.